नमस्कार. तुम्ही बघत आहात सरिता बिरोड माझे यूट्यूब चॅनल. आज बऱ्याच दिवसांनी मी एक व्हिडिओ अपलोड करत आहे. त्यामागे माझ्या स्कूलमध्ये पेपर होते विद्यार्थ्यांचे, त्याचबरोबर रिझल्ट होता, त्यामुळे माझ्या व्हिडिओला थोडा वेळ लागत आहे. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला एक कमेंट आलेली होती, ती मी बरेच दिवसा पहिले वाचली. मला चाललं होतं व्हिडिओ काढायचा, पण तो कसा काढावा त्याच्यासाठी वेळ खूप बर्डन होतंच. त्याचबरोबर मुलांचे रिझल्ट वगैरे होतेच, ते आता फायनल झालेले आहेत. आणि कमेंट अशी होती की मॅडम, वरच्या साईडला आणि खालच्या साईडला जे बीट्स आहेत ते वेगवेगळे का आहेत? तर आज मी त्याच्यावरच बोलणार आहे. तर हे बीट्स जे आहेत ते आपल्याला माहितीच आहेत की गणितीय क्रियासाठी वापरले जातात. याचे मुख्य कारण म्हणजेच प्लेस व्हॅल्यू ही काय करते, युनिट दर्शवत असते. प्रत्येक बीट्सला इथं या किट्सवरती एक एक व्हॅल्यू आहे आणि ती फक्त 2 भागामध्ये विभागलेली. ती म्हणजे कशी? आपण आज बघणार आहे ॲबॅकस मण्यांची रचना आणि कार्य. वरचे जी मणी आहेत त्याला आपण हेवेनली बीट्स असे म्हणतो. हेवेनली बीट्स हे काय दर्शवतात, तर प्रत्येक बीट्सला जो एक बीट्स असतो त्याला एक प्लेस व्हॅल्यू दिलेली आहे, ती म्हणजे 5. आणि जे खालचे बीट्स आहे त्याला आपण अर्थली बीट्स सुद्धा म्हणू शकतो. तर अर्थली बीट्समध्ये 1 1 1 1 अशी प्रत्येक मण्याला एक व्हॅल्यू दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला जर 6 घ्यायचे असतील आणि गणितातील मोठी क्रिया जर करायची असेल तर आपल्याला वरच्या आणि खालच्या मण्यांचा उपयोग करता येतो. फॉर एक्झाम्पल 8, 5 + 1 + 1 + 1 8 ही आहे वरच्या आणि खालच्या बीटची व्हॅल्यू. आणि यामध्ये आपल्याला ज्या प्लेस व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या रॉड्सवरती हा पॉइंटर आहे, त्यामधून युनिट प्लेस व्हॅल्यू, 10 प्लेस व्हॅल्यू, 100 प्लेस व्हॅल्यू आणि 1000 प्लेस व्हॅल्यू. तर या ज्या किटवरती जे बीट्स दिसत आहेत प्रत्येक बीट्सला ही एक एक व्हॅल्यू डिनोट केलेली आहे. आणि यामुळे आपल्याला गणितातील क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने आपण या किट्सवरती एक एक्झाम्पल सोडवू शकतो. तर आज हे मला माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचे होते. त्याचबरोबर मुलांची जी एक्झाम होती ती आता पूर्णपणे संपलेली आहे, त्यांचा रिझल्ट वगैरे देऊन झालेला आहे. आता माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.